मित्र आकाश टोचे त्याच्या गावी गेलेलो होतो आपण. त्या नदीचा पात्र आणि ते सगळं काही छान अनुभवलं होतं. आज पुन्हा एकदा आपण त्या गावी जात आहोत. सगळ्या मित्रांनो, आपला मित्र आलेला आहे. फायनली जागा पाहिजे ना, जागा. मित्रांनो, आपण पोहोचलो आहे आता उंबरमाळीला. प्रवास कधी गेला काहीच कळलं नाही. आपण आता कसारा महामार्ग म्हणजे हायवेवर आहोत. सगळ्यांना जी गाडी भेटेल तिने जाऊ आपण. आज मजाच करू. आजचा ट्रॅव्हल ब्लॉग हा तुम्ही कधीच आयुष्यात बघितला नसेल. चला. हो, बोललो होतो तुम्हाला आपण कसंही जाऊ शकतो. बघा, आपण डायरेक्ट ट्रकने जाऊन राहिलो. इकडे इकडे थंडी लागली ना, इथे थंडी लागली. आईच्या गावात चेस भाऊ, एन्जॉय. तो हात काना लावायचा माहितीये का? पूर्ण दुकानाला करंट लागलाय. वा, चंद्र बघू शकता, काय सुंदर आहे. दादा पण थोडा सुंदर आहे दादा. मैं अभी फिलहाल हूँ कहाँ, सिन्नर की घनी पहाड़ियों में. और अभी हम क्लाइंब कर रहे हैं माउंटेन. अरे बैंडी. गुड मॉर्निंग मित्रांनो, सॉरी गुड आफ्टरनून मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर डेली ब्लॉगच्या 24व्या दिवसामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. काल मी तुम्हाला बोललो होतो की उद्या आपल्याला कुठेतरी जायचं आहे, पण मी तुम्हाला आज नाही ते उद्याच सांगणार. आणि मी तुम्हाला आता क्लिअर करतो की आपण आज जात आहोत नाशिकला. तुम्हाला आठवतं आपण कळसुबाईला जेव्हा गेलो होतो तेव्हा मी माझा मित्र आकाश टोचे त्याच्या गावी गेलेलो होतो आपण. त्या नदीचा पात्र आणि ते सगळं काही छान अनुभवलं होतं. आज पुन्हा एकदा आपण त्या गावी जात आहोत. तो आकाश 2:30 वाजता म्हणजे 2:36 ट्रेन पकडतो दादरवरून कसारा. आणि आपल्याला डोंबिवलीला ती ट्रेन काहीही करून पकडायची. चला, कोणताही वेळ न घालवता आपण आता आपल्या फटकन तिला सुरुवात करूया. चला. स्टेशनला मी चष्मा बघत होता, पण साल्या मला एक चष्मा सुटत होता. कृष्णा साल्या चष्मा मला रिटर्न दे. कुठेतरी चष्मा चांगला भेटलेला, तो पण घेऊन टाकला असं. आता आकाश ठाणे सोडलंय, ट्रेन येईल, ट्रेन पकडू. तिकीट वगैरे काढलं पाहिजे कसारा म्हणून विदाऊट तिकीट जाणार नाही. चला, ट्रेनची वाट बघूया. अच्छा, इकडचा. ओके ओके ओके. रिलॅक्स गाईस. वाला चला पकडूया. तो आकाश हा पुढच्या डब्यात आहे, म्हणजे पुढचा फर्स्ट क्लास आहे त्याच्यामध्ये चढलाय. खरं तर माझं तिकीट जनरलचं आहे. पण आता बघूया. तो पाठी येणार आहे कल्याणला. कल्याण स्टेशन आला की तो पाठी येईल. पहिल्यांदा खूप दिवसानंतर ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करतोय. गेटमध्ये उभं राहायची मजा घ्यायला. सगळ्या मित्रांनो, आपला मित्र आलेला आहे. फायनली जागा पाहिजे ना, जागा आपल्याकडे पडेल. तर आता पहिले आपण इथून जाणार आहोत कसं, इथून मग घोटी, तिथून मग घोटी, तिथून आपल्या गावी. मजा आहे भाई. उद्या आणि परवा मजा येणार आहे. फक्त फुल एन्जॉय भाई, फुल एन्जॉय. लई दिवसाने चाललंय. बरोबर वर्ष होईल आता. डिसेंबरला आले ना मागच्या वेळी. बरोबर वर्ष होणार आहे. वर्षानंतर गावी जातोय. मेन म्हणजे थंडी असणार आहे. फुल प्रिकॉशन घेऊन आलो. डोंट वरी. उडी वगैरे घेऊन आलो, टेन्शन नाही. चला आता जागा पकडूया, बसूया. कारण आपला 1.25 तासाचा प्रवास आहे. चल बसूया. मित्रांनो, आपण पोहोचलो आहे आता उंबरमाळीला. इथून आपल्याला घोटीसाठी लोकल गाड्या पकडायच्या. प्रवास कधी गेला काहीच कळलं नाही. आकाशचा गावातला भाऊ भेटला होता, त्याच्यामुळे आम्हाला प्रवास कळलाच नाही कुठपर्यंत आम्ही कधी आलो. 1 तास कधी गेला तेच नाही कळलं आपल्याला. आपण आता कसारा महामार्ग म्हणजे हायवेवर आहोत. आता क्रॉस करून बघू. गाड्या गेल्या आहेत, तर कोणती गाडी भेटते बघू. गाडी भेटेल की नाही माहिती, बघायला पाहिजे. तिथंच थांबायचं, पुढे जायचं. काहीतरी वेगळं करता. मागं बसला तरी चालेल. धन 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 धन. सगळ्यांना विचार लागेल. जी गाडी भेटेल तिने जाऊ आपण. आज मजाच करू. आजचा ट्रॅव्हल ब्लॉग हा तुम्ही कधीच आयुष्यात बघितला नसेल. चला. हो, बोललो होतो तुम्हाला आपण कसंही जाऊ शकतो. बघा, आपण डायरेक्ट ट्रकने जाऊन राहिलो.
भाई आज आम्ही ठरवलेलं ऑडी जरी आली तरी हात दाखवायचं तिला. जी गाडी येईल तिला हात दाखवायचं. नशिबाने भेटली. ट्रक मधून क्रॉस करतोय. हो आता ह्या ट्रक मधून आपल्याला समथिंग हा एक नंबर. चला जरा आपण मस्त ट्रॅव्हल एन्जॉय करूया. पण आता कसारा खात चढणार आहोत. पण आता समृद्धी महामार्गाला लागणार आहोत आणि इथून 30 मिनिटं तरी लागतील. अर्धा तास लागेलच. कसारा घाट हा सुखरूपपणे आपण उतरलं खाली. आता आपण समृद्धी महामार्गाला लागणार आहोत. आय थिंक मी जेव्हा आले तर समृद्धी महामार्गाचं काम चालू होतं आपल्या तेव्हा. समृद्धी महामार्ग एवढी धूळ होती त्या रस्त्याला आणि आता काहीच विषय नाही. समृद्धी महामार्ग एकदम क्लासच रोड. एकदम क्लास रोड झाला आहे. आणि हे जे सिन्नर वगैरे यांना तर खूप म्हणजे सोयीस्कर झालं आहे. हिंदुर्ग सम्राट समृद्धी महामार्ग. समृद्धीला एंट्री केली नाही भाई. गाडीवाल्याने गाडी थांबवली. ते जरा सुसू करायला गेले. बघू शकता तुम्ही. आत्ताच त्यांचं करून आलेत. हा बघा चहा पिऊया. इकडे इकडे थंडी लागली ना. आता इथे थंडी लागली. आईच्या गावात चेस भाऊ. एन्जॉय. नाशिकचा चहा एक नंबर. क्लास चहा. मी तो हात काना लावायचा माहिती आहे का. पूर्ण दुकानाला करंट लागलाय. त्याच्या बल्बची वायर शॉर्ट झाली आणि पत्र्याला टच झाली. मतलब उसको छूना खतरे का कारण आहे. चला आता आपला प्रवास सुरू झाला आहे पुन्हा एकदा. काका आपले एकदम डॅशिंग आहेत. डिप्रेशन मध्ये. चला मित्र आपण आता पोहोचलोय लोकेशनला. म्हणजे आता इथून त्या साईडला भरवीर गाव आहे. वा चंद्र बघू शकता काय सुंदर आहे. दादा पण थोडा सुंदर आहे दादा. आज आपण प्रवास केला या मिनी कोपरने आणि खरंच खूप छान प्रवासाला मजा आली. मजा आली. ओके खेळ लेंगे सावकाश. इजी इजी. चल बा चल बा. पैसे दिले कसे काय. मग आपल्याला इतक्या रात्रीच आणलं त्यांनी. मग ठीक आहे जास्त देऊन 40 घेतात इथपर्यंत. हा 40 घेतात. पण मग आपण 70 करतो. अरे भारी प्रवास आहे तुमचा. 40 रुपये तुम्ही इथे येतात. हा अरे इथे एवढी कसं सिटीत तू जर 1 किलोमीटर गेला तरी 25 रुपये होता. इथं विषय कसा आहे 60 किलोमीटर आलो तरी चला चला. आपण समृद्धी महामार्गावर चालतो आहे आणि इथून आता कुठे यायचं आपल्याला. इडून इथून कसं चढायचं बाबा. हे वा हे लई मेन आहे बरं का. दोस्तों मैं अभी फिलहाल हूँ कहाँ सिन्नर की घनी पहाड़ियों में. और अभी हम क्लाइंब कर रहे हैं माउंटेन. अरे बँडी गिरी जाता. लय मोठे दगड टाकलेत. असं वाटतंय इंडियामधून पाकिस्तानला चाललोय. बॉर्डर पार करतोय. वा काय थ्रिल आहे भाई. अच्छा हाला पडाय काय. ओके हा नाव आय अंडरस्टँड. अरे SMBT हॉस्पिटलला जाणार एवढा हाय आणि तो खालून जाणार होता आणि टर्न लांब होता. त्यामुळे हा चढता प्रवास घ्यायला लागला. भाई आपल्या गावचा रोड मस्त झाला. खणखणीत.
कोण येते काय माहित, बघू घ्यायला. श्वास घेतो. फायनली आपण त्याच्या गावी पोहोचलोय. गावी म्हणजे गावात असं लांब आहे जे आपण उद्या जाऊ. सध्या आपण त्याच्या दादाच्या घरी जातो. आणि तिकडे चला वाटलं चालत येतं का मागे गाव माहिती तो डर आहे. हे कोणचं घर आहे? आपल्या पोरांना राहायला जागा ठेवली म्हणजे राहण्यासाठी. आणि उद्या हॉटेलच्या चपात्या भाकरी विक्री इथे केले जाते. ओके. इथून वरती ओके, म्हणजे आपल्याला टाउनशिप आपली इकडे आहे. आपण आता आकाश त्यांच्या रेस्टॉरंटला आहे आणि बघूया भाकरी वगैरे होत आहेत. म्हणजे भाजी इथूनच बनवणार आपण. काकीन ते लग्नाला गेलेत तर आपण इथं खाली जर वसतिगृह आहे तिथे थांबणार आहोत. म्हणजे तिथं भाकरी वगैरे बनतात. असं इथून भाजी घेऊ आणि खाली भाकरी बनतात. तर जेवणार आपण एक नंबर. चल जेवायला बाजरीची भाकर. गोडगोडे गोडगोडे. अरे सोड 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 बाबू चावायचं नाही ते. ओढायचे ओढायचे. हा पिया. चॉकलेट 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 आहे का? चॉकलेट आहे. बस असं कर असं कर. पी 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 कर पी कर. अरे बापले लल्ली 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 लल्ली. नाही 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 नाही. अच्छा पी पी. अरे मामा घे पिऊन. मामा मामा पिऊन पिऊन. गोडे गोडे. एक काम कर ना, एक काम कर ना. बघ बरं बघ बरं चाटून बघ ना. नाही प्यायची. थांब 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 थांब. पस्तावतं 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 पस्तावतं. थांब 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 थांब. अरे पुसते ती. हे बघ हे बघ चाकू बघ. नाही 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 घेणार नाही घेणार. दूधच नाही पित. लफडा ऐसा आहे. चला मग तू जर असं करशील ना तर तुला चॉकलेट नाही देणार. चॉकलेट द्या म्हणा पहिले. चॉकलेट द्या म्हणा पहिले. चॉकलेट चॉकलेट. घाबरल ती एवढे डोळे मोठे केले. चॉकलेट पाहिजे ना, पाहिजे ना चॉकलेट. बाचीने दिलं मामाच्या वाटेला. पी आता. चल घरी जाऊ. चला घरी. चला चलो घरी. चलो घरी घरी घरी. आपण आता घरी पोहोचलोय फायनली. जिथे आपल्याला यायचं होतं सकाळपासून दुपारपासून घरी. आणि महत्त्वाचं म्हणजे उद्या कुठे जाणार तर उद्या आपण विश्रामगड पाहणार आहोत. पट्टा किल्ला जो यांच्या गावाजवळ आहे. आणि याच्या गावाच्या जवळ जी नदी आहे कडवा नदी डॅम आहे तो सुद्धा बघणार आहे. चला उद्या भरपूर काय बघायचं. गुड नाईट.